आता आपण संख्या पद्धतीवरील काही प्रश्न सोडवू. आपला पहिला प्रश्न आहे 4, 7, 2, 3, 3, 6, 1 या संख्येतील प्रत्येक सम अंकाला 2 भागले आणि प्रत्येक विषम अंकात 2 मिळवले तर तयार झालेल्या नवीन संख्येतील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकाची बेरीज किती होईल? पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे, सम अंकाला 2 भागितले. तर याच्यातला सम अंक कोणता आहे? 4 आहे. 4 ला 2 भागितले तर काय तयार होईल? 2. त्यानंतर हा 2 आहे. 2 ला 2 भागितले तर काय तयार होईल? 1. त्यानंतर हा 6 आहे. 6 ला 2 भागितले तर काय तयार होईल? 3. आणि प्रत्येक विषम अंकात 2 मिळवले. 7 मध्ये 2 मिळवले तर 9 होईल. या 3 मध्ये 2 मिळवले तर 5 होईल. परत या 3 मध्ये 2 मिळवले तर 5 होईल आणि या 1 मध्ये 2 मिळवले तर 3 होईल. तर तयार झालेल्या नवीन संख्येतील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकाची बेरीज किती आहे? आता यातील सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9 आहे आणि सर्वात लहान 1. तर 9 अधिक 1, 9 अधिक 1 तर 10 होईल. तर याचं उत्तर 10 असणार. त्यानंतरचा प्रश्न आहे 4, 2, 5, 1, 4, 5, 6, 3 या संख्येतील प्रत्येक विषम अंकात 3 मिळवले आणि प्रत्येक समंकातून 1 वजा केला तर नवीन संख्येतील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकांमधील फरक किती असेल? प्रत्येक विषम अंकात आपण 3 मिळवले. प्रत्येक विषम अंक 3 हा विषम आहे त्याच्यात 3 मिळवले किती होतात? 6. 5 हा विषम आहे त्याच्यात 3 मिळवले किती होतात? 8. 1 विषम आहे त्याच्यात 3 मिळवले तर किती होतील? 4. त्यानंतर 5 मध्ये 3 मिळवले तर 8. आणि प्रत्येक सम अंकातून 1 वजा केला. 6तून 1 वजा केला 5. 4तून 1 वजा केला 3. 2तून 1 वजा केला 1. 4तून 1 वजा केला तर 3. तर यातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकातील फरक किती? सर्वात मोठा अंक आहे 8. इथे पण एक 8 आहे, इथे 8 आहे आणि सर्वात लहान अंक आहे 1. तर 8 वजा 1 7. तर याचं उत्तर आपलं 7 येईल. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे 6, 4, 5, 2, 8, 5, 1 मधील प्रत्येक विषम अंकात 3 मिळवले आणि प्रत्येक समअंकातून 2 वजा केले तर सर्वात मोठ्या सर्वात लहान अंकातील फरक किती? तर हा आता तुम्ही प्रश्न सोडू शकतात. हा तुमचा आता होमवर्क असणार. त्यानंतरचा प्रश्न आहे 9, 2, 3, 7, 9, 6, 5, 4 मध्ये प्रत्येक विषम अंकातून 1 वजा करा आणि प्रत्येक समअंकात 1 मिळवा. नवीन संख्येतील डावीकडून दुसरा आणि उजवीकडून तिसरा अंक याची बेरीज किती? पहिल्यांदा आपण विषम अंक पाहू. 5. 5 मधून आपण 1 वजा केला 4 होईल. 9 मधून 1 वजा केला 8 होईल. 7 मधून 1 वजा केला 6 होईल. 3 मधून 1 वजा केला 2 होईल. 9 मधून 1 वजा केला 8 होईल. आणि प्रत्येक सम अंकात 1 मिळवला. 4 मध्ये 1 मिळवला तर 5 होईल. 6 मध्ये 1 मिळवला तर 7 होईल. 2 मध्ये 1 मिळवला तर 3 होईल. तर डावीकडून दुसरा हा पहिला हा दुसरा डावीकडून दुसरे म्हणजे काय अंक आहे 3 आणि उजवीकडून तिसरा अंकाची बेरीज किती होईल? हा पहिला हा दुसरा हा तिसरा तर काय अंक आहे 7 अधिक 7 तर याचं उत्तर काय होईल 10. तर आपलं उत्तर काय राहील 10. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला 12 ने निषेध भाग जातो? तर 12 ची आपली कसोटी काय आहे? ज्या संख्येला 4 नी आणि 3 नी भाग जात असणार त्या संख्येला 12 नी भाग जातो. 4 ची कसोटी काय सांगते? शेवटच्या 2 अंकांना जर 4 नी भाग जात असणार तर त्या संख्येला 4 नी भाग जातो. तर इथे जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 अंक 12, 12, 12, 12 आहे प्रत्येक ठिकाणी. याचा अर्थ 4 ची कसोटी आपण इथे लावली तरी सर्वांना भाग जातोय. आता राहिली 3 ची कसोटी. 3 ची कसोटी काय असते? सर्व संख्येच्या बेरजेला जर 3 नी भाग जात असणार तर पूर्ण संख्येला 3 नी भाग जातो. तर तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलाय. 3च्या पाड्यात येणाऱ्या तुम्हाला जर गोष्टी दिसत असणार त्या आपण डायरेक्टली काटू शकतो. 3च्या पाड्यामध्ये 9 येतं, 3 येतं, 12 पण येतं. हे डायरेक्टली काटलं 4 येतं. 4ला 3 नी भाग जात नाही म्हणून या संख्येला 3 नी भाग जाणार नाही. इथे पण 6, 3 आणि 12 म्हणून याला पण 3 नी भाग जाणार नाही. इथे हा 3 आणि हा 12, 7 आणि 4 याची बेरीज होते 11. तर 11ला पण 3 नी भाग जात नाही. आता इथे 12 हा 3 जर काटला 8 अधिक 4 12 होतात तर 12ला 3 नी भाग जाणार
म्हणून या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार. नंतरचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने निषेध भाग जातो? तर 3 सारखंच 9चं पण आपली कसोटी असते. सर्व संख्येच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असणार, तर पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. तर जसं आपण 3 साठी 3च्या पाड्यात येणारे सगळे अंक काटत होतो, तसंच 9च्या पाड्यात येणारे अंक पण आपण काटू शकतो. याच्यात 9च्या पाड्यात येणारे कोणतेच अंक नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला याची बेरीज करावी लागेल. 5 आणि 5 10, 6 आणि 6 12, 10 आणि 12 22, 22 आणि 7 29. 29ला 9 ने भाग जातो का? नाही जात. इथे पहा 6, 8 आणि 7 म्हणजे तिघांना मी 7 पकडू शकतो. 7 1 7 2 14, 7 1 21. 21 अधिक 6. 21 अधिक 6 किती होतात? तर 27. 27ला 9 ने भाग जातो का? तर जातो. म्हणजे या संख्येला आपला 9 ने भाग जाणार. पहा, हा थोडा वेगळा प्रश्न आहे. 4 क्रमागत पूर्णांक संख्येचा गुणाकार खालीलपैकी कोणत्या संख्येने नेहमी विभाज्य असतो? तर 4 क्रमागत संख्या सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं? सर्वात लहान ज्या 4 क्रमागत संख्या आहे त्या घ्यायच्या, शून्य सोडून. तर काय क्रमागत संख्या असतील? 1, 2, 3 आणि 4. जर या चौघांचा गुणाकार मी जर केला, तर किती होतो? 4 त्रिक 12, 12 दुनी 24. तर या चौघांचा गुणाकार काय होतोय? तर 24 होईल. तर 24 माझं उत्तर असतं. तर तुम्हाला कधीही विचारलं, किती पण असू शकतं. समजा 7 क्रमागत पूर्णांक संख्यांचा गुणाकार खालीलपैकी कोणत्या संख्येने नेहमी विभाज्य असतो? जर असे प्रश्न विचारले, तर आपली जी पण संख्या असणार समजा x, त्याचा आपण फॅक्टोरियल घेतो. फॅक्टोरियलचा अर्थ काय? जर मी 4 फॅक्टोरियल म्हटलं, तर त्याचा अर्थ काय असतो? 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. हा त्याचा अर्थ असतो. इथे 4, 5, 6 काहीही विचारलं या 4च्या ठिकाणी, तर त्याच्याऐवजी आपण जो पण अंक विचारला त्याचा फॅक्टोरियल घ्यायचा, म्हणजेच एक्स फॅक्टोरियल घेतला तर आपलं उत्तर येईल. तर इथे आपलं उत्तर आहे 24. पहा आता हे एकदा आपण तपासून पण पाहू, बरोबर आहे की नाही 24. मी 4 क्रमागत संख्या कोणत्या पण संख्या घेतो. पहा 22 गुणिले 23 गुणिले 24 गुणिले 25. जर मी याला भागितले 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे काय? ह्या आपल्या संख्येने जर ह्या सर्व संख्यांनी याला भाग जात असणार तर आपलं उत्तर बरोबर आहे. पहा 24ला 3 नी भाग जातो, 8 त्रिक 24. 4 नी 8 ला जातो, 4 दुने 8 आणि बे एक बे. खाली उरला 1. याचा अर्थ या संख्येने आपल्या वरच्या संख्येला पूर्ण भाग गेलेला आहे. त्याच्यामुळे क्रमगत जर संख्या येत असणार तर एक्स फॅक्टोरियल हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. जी पण संख्या असणार त्या संख्येने, पण कोणत्या केसमध्ये? तर गुणाकारामध्ये, बेरीज नाही. आता हा वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे. 3, 5, 0, 6 हे अंक वापरून बनवता येणारी सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती? पहा सर्वात लहान 4 अंकी संख्या म्हटलं 0 0 0 0 अशी पण संख्या बनू शकतो. ही तर सर्वात लहान झाली आणि 4दा 0. पण 4दा शून्याचा अर्थ काय असतो? हा शून्यच असतो. तर ही 4 अंकी संख्या नाही झाली. जर मी 0, 3, 5 आणि 6 असं लिहिलं तरी पण ही 4 अंकी संख्या नाही झाली, कारण समोर लिहिलेले शून्य मी कितीही शून्य लिहू शकतो. तर ही 3च अंकी संख्या झाली. तर अशा प्रश्नामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, शून्य हा समोर यायला नको. शून्य हा पहिला अंक नको. तर ती संख्या कुठून चालू होईल? शून्य सोडून जो सर्वात लहान संख्या असणार तिथून ती संख्या चालू होईल. या ठिकाणी शून्य सोडून सर्वात लहान संख्या कोणती आहे? 3. तर सर्वात पहिल्यांदा येईल 3. आता ह्या प्रश्नांमध्ये उत्तर पाहायचं पहिल्यांदा. 3, 5, 0, 6 मध्ये मी 3000 पण लिहू शकतो जर मी शून्य 3 वेळा वापरला तर. तर उत्तर पाहायचं, जर खाली उत्तरांमध्ये 3000 दिले नसणार याचा अर्थ एक अंक हा एकदाच वापरायचा आहे. हे जे अंक आहे एक अंक हा एकदाच वापरायचा आहे. तर अशा केसमध्ये आपली संख्या काय होईल? तर सर्वात लहान संख्या पाहायची शून्य सोडून, ती कोणती आहे? 3. त्याच्यानंतर शून्य येईल. त्याच्यानंतर उरलेल्या ज्या पण संख्या असणार त्याच्यातली जी सर्वात लहान संख्या आहे ती पहिल्यांदा येईल आणि सर्वात मोठी संख्या ही एकक स्थानी जाईल सगळ्यात शेवटी. तर ही आपली सर्वात लहान संख्या राहील. तर यातील हे उत्तर आहे बी. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, 2, 3, 4, 0, 5 या अंकांपासून बनवता येणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या शोधा. तर आता आपण पाहिलं सर्वात लहान तशी म्हटली तर 5 अंकी संख्या काय असणार? शून्य सोडून सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 2 आणि 1, 2, 3, 4 ही तशी तर सर्वात लहान 4 अंकी संख्या असायला पाहिजे. पण उत्तरांमध्ये हे उत्तर नाहीये. तर अशा वेळेस आपण काय करणार? 2 लिहिणार, त्याच्यानंतर 0 लिहिणार
आणि त्याच्यानंतर सर्वात लहान संख्या कोणती आहे तर 3 आहे, त्याच्यानंतर लहान संख्या 4 आहे आणि सगळ्यात शेवटी 5 आहे. तर आपलं हे उत्तर असणार 20345 20345 याच्यात बी. आता हा थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. फक्त 046 हे अंक वापरून बनवता येणाऱ्या सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या 6 अंकी धनसंख्यांची बेरीज शोधा, ज्यामध्ये प्रत्येक अंक किमान एकदा तरी आला पाहिजे. सर्वात लहान संख्या बनवताना सुरुवात कुठून होईल तर ह्या तिघांमधलं शून्य सोडून सगळ्यात लहान जो अंक असणार त्याच्यापासून, म्हणजे काय आहे 4, त्यानंतर सगळे शून्य, 5 शून्य, ही झाली सर्वात लहान संख्या. आता त्यांनी काय म्हटलं की प्रत्येक अंक एकदा तरी यायला पाहिजे, म्हणून आपण काय करू, हा जो शेवटचा शून्य आहे त्या ठिकाणी 6 लिहू. तर याच्यात 4 पण आला, शून्य पण आला आणि 6 पण आला. तर ही झाली आपली सर्वात लहान. आता आपल्याला सर्वात मोठी संख्या पाहिजे आहे, तर 4 वेळा मी 6 लिहितो, त्यानंतर 4 येईल आणि शून्य येईल. शून्य आपण समोर जर घेतला तर काय होईल, 40 ने होणार ते 4 होईल. आणि हा 4 जर समोर घेतला तर 460 होईल. पण आपल्याला 640 460 पेक्षा मोठं असणार आहे, म्हणून ही सर्वात मोठी संख्या असणार. तर याचं उत्तर काय राहील 6666 40. तर त्यांची काय आहे बेरीज शोधा. अधिक 4 1 2 3 4 5 हे दोन अंक झाले 6 4 6 6 6 10. तर हे उत्तर आपलं असलं पाहिजे. तर इथे चुकलेलं आहे, इथे 4 असला पाहिजे. तर आपलं उत्तर काय असणार 10 6 6 6 4 6 हे आपलं उत्तर असणार. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर ही संख्या दिली आपल्याला 2893 हॅश आणि डॉलरचं साइन दिलेलं आहे, ही संख्या 8ने आणि 5ने पूर्णपणे भाग जात असेल तर हॅश आणि डॉलरच्या जागी अनुक्रमे कोणता अंक येईल. तर सर्वात पहिल्यांदा सगळ्यात सोपी कसोटी कशाची आहे 5 ची. जर एकक स्थानी 5 किंवा 0 येत असणार तरच त्या संख्येला 5 ने भाग जातो. एकक स्थानी कोणता अंक आहे डॉलर, तर आपल्याला अनुक्रमे विचारलंय, तर इथे एकक स्थानी कोणता राहील हा अंक राहील नंतर येणारा. तर पहिले दोन ऑप्शन मध्ये 2 येतंय, याचा अर्थ काय आहे की हे पहिले दोन ऑप्शन आपले कटले. आता राहिले हे दोन ऑप्शन. हॅशच्या ठिकाणी काढण्यासाठी आपण काय करणार, तो अंक लिहून घेणार 2 8 9 3 हॅश आणि 0 येईल. आता आपण काढलंय की एकच येऊ शकतो, इथे कोणत्याच ऑप्शन मध्ये आपल्याला 5 नाहीये, त्याच्यामुळे 5 आपण घेतला नाही, इथे 0 घेतलाय. 8ची आपली कसोटी काय आहे, शेवटच्या 3 अंकांना जर 8ने भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. तर आपले शेवटचे 3 अंक काय आहेत 3 हॅश आणि 0. तर इथे असा काहीतरी अंक असला पाहिजे जेणेकरून ह्या संख्येला 8ने पूर्ण भाग जाणार. तर 8च्या पाड्यामध्ये 3 कुठे येतो ते आपण पहिल्यांदा पाहू. 8 चोक 32, 32 येतोय. जर मी इथे 32 लिहिलं आणि समोरचा 0 लिहिला तर याला पूर्ण भाग जातो की नाही ते पहिले पाहावं लागेल. जर जात नसणार तर 8च्या पाड्यात अजून कोणता 3 येतोय का ते पाहायचं. जर येत नसणार तर 2 कोणता येतो ते पाहावं लागेल. पण इथे आपला पूर्ण भाग जातोय. 8 चोक 32, 32 इथं वजा झाली 0, तर 40ने पूर्ण भाग जातोय आपला. तर याचा अर्थ काय आहे की या हॅशच्या ठिकाणी आपण 32चा म्हणजे हा 2 लिहू शकतो हॅशच्या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे डी, 2 आणि 0. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान 6 अंकी संख्यांमधला फरक शोधा. सर्वात मोठी 6 अंकी संख्या काय असणार आहे 9 6 वेळा 1 2 3 4 5 6. आणि सर्वात लहान 6 अंकी संख्या काय असणार आहे, सर्वात लहान 6 अंकी संख्या, तर सर्वात लहान संख्या कोणती आहे 1, आणि बाकी सगळे जर मी 0 लिहिले तर ती सर्वात लहान 6 अंकी संख्या होईल. तर ही झाली माझी सर्वात लहान 6 अंकी संख्या. याच्यातला जर मी फरक काढला तर 9 9 9 9 9 आणि इथे होईल 8. तर 8 9 9 9 हे माझं उत्तर असणार. नंतरचा पण प्रश्न जवळपास सारखाच आहे. सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान 6 अंकी संख्यांची बेरीज शोधा. तिथे फरक होता, इथे बेरीज आहे. तर आता आपण पाहिलं सर्वात मोठा 6 अंकी संख्या कोणती आहे, ही आहे. सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे, तर या दोघांची जर मी बेरीज केली तर इथे सर्व ठिकाणी 5 9 येतील.
आणि इथे 9 ने 1 10 होईल. तर 1 2 3 4 5 5 9 आणि 1 10 हे त्याचं उत्तर असणार. नंतरचा आपला प्रश्न आहे, जर सर्वात मोठी 4 अंकी संख्या सर्वात लहान 6 अंकी संख्येतून वजा केली तर बाकी किती येईल? सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे? 4 वेळा 9. आणि सर्वात लहान 6 अंकी संख्या काय आहे? तर एकावर 5 शून्य. तर ही यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. यांची वजाबाकी काय आहे? 10तून 9 गेला 1, 9तून 9 गेला 0, 9तून 9 गेला 0, 9तून 9 गेला 0 आणि इथे 9. तर 9 0 0 0 1. तर हे याचं उत्तर असणार. ऑप्शन डी. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, 97 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्या x आहे. तर x च्या अंकांची बेरीज किती? तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तो अंक काढावा लागेल. x काय असणार तर नंतर त्याच्या अंकांची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे? तर 10,000. 10,000. आपल्याला याला 97 ने भाग द्यायचा आहे. 97 एका 97. तर उरले किती? 3 आणि त्याच्यानंतर उरतात 2 शून्य. आता मला 97चा पाढा येत नाही की इथे मी भाग देऊ शकणार. तर या केसमध्ये मी काय करणार? 100 मला माहित आहे 300 ला भाग जातो. तर मी इथे 100 घेणार. तर 100 वजा 3 केले तर माझं 97 होत आहे. हे मी कशासाठी काढतोय की माझी बाकी किती राहणार? कारण मी 97 ने भाग दिला 100 ला. 97 ने मी जर 100 ला भाग दिला 100 ला भाग दिला तर 97 एका 97 माझी बाकी 3 राहते. तर ह्याच 97 ने मी जर 300 ला भाग दिला तर 100 चे किती तिप्पट झाले म्हणून बाकीचे पण तिप्पट होईल. बाकीच्या पण तिप्पट होईल ते म्हणजे 9 उरणार बाकी. तर आपल्याला ह्या 9चं काम जास्त आहे या केसमध्ये. बाकीचं काम जास्त आहे. आता हा आपला 9 आलाय. याचा अर्थ काय आहे? मी ह्या 10,000 ला जेव्हा भाग देतोय तेव्हा माझी बाकी किती उरते आहे? माझी बाकी जी येते आहे ती 9 येते आहे. तर आता माहिती आहे आपल्याला कोणताही पाढा असला तर प्रत्येक संख्या ही त्याच्यात वाढत जाते. म्हणजे 97 मध्ये अजून 97 मिळवला तर 97चा पाढा तयार होईल. मग परत अजून 97 मिळाला तर 97 दुने 97 त्रिक असं असं होत जाणार. एक मी तुम्हाला एक छोटं दुसरं उदाहरण देतो पहा. समजा माझ्याकडे अंक 10 आहे आणि मला प्रश्न काय विचारला, इथे 5 अंक संख्याच्या ऐवजी सर्वात लहान अशी कोणती 2 अंकी संख्या आहे ज्याला 3 ने भाग जाईल. जर मला असं काढायचं आहे तर मी काय करणार? या 10 ला 3 ने पहिल्यांदा भाग देणार. किती उरतात? 3 त्रिक 9 उरतात 1. आता पहा मला 3 ने भाग जाणारी 10च्या नंतरची संख्या काढायची आहे. तर मी काय करणार? 10तून जी बाकी आहे ती वजा करणार अधिक 3 करणार. काय केलं पहा? जो 10 आहे, जो संख्या आहे त्याच्यातून मी बाकी वजा केली अधिक 3 केलं. 3 काय आहे? आपल्याला 3 ने भाग जाणारी संख्या काढायची होती. हा 3. त्याच्यामुळे याचं उत्तर माझं काय येईल? 10 मधून 1 गेला 9, 9 अधिक 3 12. तर 12 ही सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे ज्याला 3 ने भाग जातोय. तर याच प्रकारे आपण इथे पण काढू शकतो. इथे मी काढलेली आहे बाकी 9. तर आपण काय करू शकतो? 10,000 मधून 9 वजा करून त्याच्यात 97 मिसळू शकतो. तर ते किती होतात? 10,088. तर हे आपलं उत्तर झालं. तर आपला प्रश्न काय विचारलेला आहे? हा झाला आपला x, हा झाला आपला x. तर ह्या x च्या अंकांची बेरीज विचारलेली आहे. तर x च्या अंकांची बेरीज काय आहे? 8 दुने 16 आणि 1 17. तर आपलं 17 हे उत्तर आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, 1 ते 99 पर्यंत मोजताना एकक स्थळाचे एकूण किती अंक आहे? म्हणजेच एकूण किती संख्या आहेत? 1 ते 99 मध्ये सगळ्याच ठिकाणी आपल्याला एकक स्थान भेटणार आहे. 1 ला पण राहणार आहे आणि ते 99 ला पण राहणार आहे. याचा अर्थ काय आहे? सगळ्या संख्यांची जर आपण बेरीज केली तर ते आपलं उत्तर असणार आहे. तर सर्व संख्यांची बेरीज काय असते? आपला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय आहे? मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1 हा आपला फॉर्म्युला आहे. याचं उत्तर काय असणार आहे? 99. तर इथे उत्तर आपलं 99 असणार आहे. आता हाच प्रश्न एककच्या जागे जर दशक म्हटलं असतं तर काय 1 ते 99 पर्यंत मोजताना दशक स्थळाचे एकूण किती अंक आहेत? जर असा प्रश्न असला असता तर आपण काय काढलं असतं? सर्वात मोठं दशक स्थानी असलेला संख्या कोणती आहे? तर सगळ्यात मोठी संख्या 99 दिलेली आहे इथे. डावीकडचा 9 आहे हा आपला दशक स्थानी आहे.
आणि 1 ते 9 मध्ये कोणतंही दशक स्थान नाही आहे. दशक स्थानी 0 असतो. म्हणून सर्वात लहान दशक स्थानी असलेली संख्या कोणती असणार आहे? 10 असणार आहे. 10 ज्याच्यात हा 1 हा दशक स्थानी असणार आहे. तर आपल्याला काय काढायचे होते? याच्यात एकूण संख्या काढायच्या होत्या. तर त्याचं काय राहील? मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1. म्हणजेच याचं उत्तर काय होईल? तर 90. जर दशक स्थानी विचारलं तर आपलं 90 उत्तर असणार. एकक स्थानी विचारलं तर 99 उत्तर असणार आहे. जर 1 ते 99 च्या ऐवजी 1 ते 100 जर म्हटलं असतं तर या 99 च्या ठिकाणी आपलं 100 आलं असतं, कारण 100 मध्ये पण दशक स्थानी संख्या असते.